नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नेत्यांची लगबग, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग. अवध ओझांचा आपमध्ये प्रवेश. अजित पवारांची आज पुन्हा दिल्लीवारी, अमित शहा यांची घेणार भेट. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला आजपासून सुरुवात. आता पाहूया बातम्या विस्ताराने. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारी नावं सागर बंगल्यावर दाखल होत असल्याने घडामोडींना वेग आलाय. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाशिकच्या येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे हे 23,000 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर आता माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम आणि अनेक बूथवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी करत त्यासाठी लागणारी फी देखील भरली होती. मात्र फेरमतमोजणी नाही, पण ईव्हीएम तपासणी करण्याची परवानगी त्यांना मिळाली असून या तपासणीतून नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाही, मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि माननीय छगनरावजी भुजबळ जे मंत्री होते त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढलेलो आहे. आणि मला असं वाटलं की बा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, खात्री होती. दुर्दैवाने या ठिकाणी म्हणायचं का मशीनची गडबड आहे. या सर्व शंका कुशंका ज्यात मी काही बूथ टेस्ट केले त्यामध्ये मला हे 240 नंबरचं जे बूथ आहे त्या ठिकाणी मला 200 मतं किमान पडायला पाहिजे. त्या ठिकाणी एकूण 70च मतं आहे. त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, म्हणून मी फेरमतमोजणीची मागणी केली. प्रसिद्ध प्राध्यापक अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत पक्षात अधिकृत प्रवेश केलाय. यांच्या प्रवेशामुळे आप पक्षाला नव्या ऊर्जेची आणि बळकटीची मिळकत होण्याची शक्यता आहे. त्यांच्या तरुणाईत मोठा जनसंपर्क आहे, त्यामुळे आता त्याचा फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो. महायुती सरकारचे नेतृत्व कोण करणार याविषयीची उत्कंठा अद्याप संपली नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज तातडीने पुन्हा दिल्लीवारी करतायत. तिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून या भेटीमुळे भाजप आता एकनाथ शिंदेच्या नाराजीकडे कानाडोळा करू महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार आणि शहांच्या भेटीत महायुती सरकारच्या संभाव्य खाते वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे. शंका घेण्यासारखे काही पोलिंग बूथ इथे आहेत की जिथे आम्हाला मतच मिळाली नाही आणि समोरच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली. याबाबत आम्ही केलेल्या तक्रारीवर कायदेशीर पद्धतीने तातडीने शहानिशा व्हायला हवी होती, मात्र हे होत नसल्याचं दिसून येतंय. तसेच निकालाविरोधात संपूर्ण राज्यभरात लोक उठाव करणार असल्याची माहिती खासदार काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. देखिए, अभी जो लोगों ने चुनाव के नतीजे अपने सामने आए और लोगों ने वोटिंग करे, उसके बारे में उन्होंने जो अपने को वोटिंग करके जो अपने हाथ में नतीजे दिए उसको तो कोई ना नहीं बोल सकता. लेकिन पूरे महाराष्ट्र के अंदर जो चुनाव हुए हैं उसके अंदर सभी लोगों में एक तरीके से नाराज़गी इस बात की है कि ऐसे कोई पोलिंग बूथ है जिसमें वोट उनको कुछ मिले नहीं और सामने वाले को ज़्यादा मिले, या तो सभी जगह वोटिंग का परसेंटेज कम ज़्यादा हो गया है. तो इसके अंदर जो कोई कानूनी तौर पे जो काम होना चाहिए वो नहीं होते हुए दिख रहा है और उसके बारे में सारे महाराष्ट्र के अंदर लोग उठाव करने वाले हैं. जो गलत हुआ वो साबित करने की कोशिश हमारे तरफ से होगी. ईवीएम पर कई महाविकास आघाड़ी के नेताओं ने शक व्यक्त किया. ईवीएम की भी बात है और हमारे जो चुनाव का जो आयोग है उनकी भी बात है. ये सब बात अपन एक बार सारे तरीके से उसका मायना कराएंगे, उसके बाद ही उसके बारे में बोले तो ठीक है. महायुति में मुख्यमंत्री पद को लेकर रस्सीखेच दिखाई दे. वो उनसे पूछे तो अच्छा. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र.
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आक्रमक झाले असून समृद्धी महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. आम्ही आमच्या शेतात कोणत्याच मशिनरी येऊ देणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांनी बाजारभाव प्रमाणे जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे. MSRDCच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. जात आहे, परंतु त्याला त्याच्या विहिरीची नोंद करून घेऊन त्याला मावाचे देत नाहीत. अतिशय चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून हे शासन काम करत आहे, प्रशासन काम करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले की बाबा रेडीनेकर दराप्रमाणे आमचे बाजारभाव वेगळे आहेत. रेडीनेकर मागील 5 ते 6 वर्षापासून वाढलेले नाहीत. त्याच्यामुळे बाजारभाव वास्तव या ठिकाणचे या जालना जिल्ह्यात आज आम्ही ज्या गावात आहोत तिथे 30 ते 40 लाख रुपये प्रति एकर या जमिनीचा भाव आहे. परंतु यांना 2 लाख रुपये 1.5 लाख रुपयेपर्यंत याचं मूल्यांकन केलेलं आहे. रेडीनेकर दर हा बाजारभाव नाही आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुद्धा आलेले आहेत. परंतु हे शेतकऱ्याचे कुठलीही मागणी किंवा निवेदन स्वीकारायला तयार आहेत. आपल्या मनाप्रमाणे कारभार रेटून नेण्याचं काम MSRDCच्या दबावाखाली हे प्रशासन करत आहेत. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात ते जे मूल्यांकन केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि हे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे करावेत. आम्हाला हा रस्ता नको आहे. याच्या संदर्भात याचिका दाखल केली. त्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी हे प्रशासन करत नाही. शेतात असलेल्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर असणे आवश्यक असून त्याकरिता शासन स्तरावर ई-पीक ऍप तयार करण्यात आलंय. हे मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करून शेतकऱ्यांना स्वतः पिकाची माहिती नोंद करायची असते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांकडून नोंदणी होऊ न शकल्यामुळे त्यांना शासकीय योजनेच्या लाभासाठी बराच मानसिक त्रास सहन करावा लागतोय. भंडारा जिल्ह्यातील साताई तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून शेतकऱ्यांनी धान विकायचं कुठं असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे ग्रामपंचायतीचे ब्लॉक बसविण्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झालीय. या प्रकरणी शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह 9 जणांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ करणे, अॅट्रॉसिटीचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर याच प्रकरणी दुसऱ्या गुन्ह्यात शिंदे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह भाजपचे पदाधिकारी अशा 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349 त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला. 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्युज्ड आणि
इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 जळगाव शहरातील 3 किशोर वयीन मित्रांनी 1.5 महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केली असून पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलांच्या कुटुंबियांनी केला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून या घटनेची CID चौकशी करून न्याय देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे शहरातील एका खासगी शिक्षकाने देखील राहत्या घरात सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याने या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत का याची चर्चा सध्या जळगावात सुरू आहे. सांगाल नेमका काय आपण डिमांड केलेली आहे? 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी गणेश कॉलनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत. ते दवाखान्यात गेलेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा जीवनक्रम संपवला लटकून. आता एक 13-14 वर्षाचा मुलगा 9वीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाहीये. एकुलता एक मुलगा चव्हाण परिवारातला होता, बरोबर. दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे. त्याच्यामुळे राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी होता त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे, बरोबर. त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे. म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे. आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याचं कुठलंही कारण समोर येत नाहीये. आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत. म्हणजे ते विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत, घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना, या तिन्ही मुलांना. का घरच्यांची डिमांड काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची, असं काही नसताना, काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचं जीवनक्रम संपवावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुखावा झाला पाहिजे की अशा प्रकारची ही आत्महत्या घडू नये कोणाकडेच. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अमरावती स्थित समर्थ गजानन महाराज संस्थानाकडून यंदाही पायी शेगाव वारीचे सलग 3ऱ्या वर्षी आयोजन करण्यात आलंय. काल समर्थ कॉलनी येथून टाळ मृदुंगाच्या गजरात ही पायी वारी शेगावकडे रवाना झाली असून या वारीत 200 महिला आणि पुरुष भक्त सहभागी आहेत. वारीच्या मार्गातील खारतळे गावात दीपक गुडदे यांच्या शेतात स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून निघताना टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तांनी ताल धरल्याचं पाहायला मिळाले. बीडमध्ये रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा एकूण 10 केंद्रावर शांततेत पार पडल्याची माहिती बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक तसेच तहसीलदार पदासाठी घेतली जाणारे राजपत्रित
नागरी सेवा पूर्व परीक्षा बीडचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. एकूण 10 केंद्रावर सकाळच्या सत्रात 2010 तर दुपारच्या सत्रात 1997 अशा एकूण 3047 उमेदवारांनी परीक्षा दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचे खंडोबा देवाच्या वर्षकाठी 8 यात्रा होत असतात. त्यापैकी चंपाषष्ठी उत्सव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्व आहे. पौराणिक काळात भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मनी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला अशी आख्यायिका आहे. या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होत असतो. या उत्सवाला देशभरातून भाविक हजेरी लावतात. वेळ झालेली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.